नमस्कार. श्री शिव महापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 13 संन्यास विधीचे वर्णन उत्तरार्ध भाग 2. या समयी गायत्री स्वरूपाचे भगवती गायत्री भगवान शंकराच्या अर्ध्या शरीरात निवास करणारी आहे. तिला 5 मुखे आणि 15 नेत्र आहेत. तिच्या मस्तकावर दिव्य रत्नमय तेजस्वी मुकुट आहे. त्यावर शोभायमान चंद्रकोर आहे. तिची अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे. तिला 10 हात आहेत. त्यामध्ये 10 प्रकारची आयुधे आहेत. ती देवी हार, केयूर, कडे, साखळी, नुपूर आदी आभूषणांनी विभूषित आहे. ही सर्व आभूषणे रत्नजडित आहेत. तिने दिव्य वस्त्रे धारण केली आहेत. ब्रह्मा, विष्णू, देव, ऋषी, गंधर्व आणि मानव हे तिची नेहमी सेवा करतात. ही सर्व व्यापिनी शिवा सदाशिव भगवानांची धर्मपत्नी असून सर्व जगाची माता, त्रिभुवनाची जननी, त्रिगुणमयी, निर्गुण आणि अजन्मा आहे. अशा प्रकारे चिंतन करावे. हे नित्य स्वरूपिणी आदी देवी ब्राह्मणत्व प्रदान करणारी आहे. म्हणून बुद्धिमान पुरुषाने त्रिपदा गायत्रीचा नेहमी जप करावा. तो पापी मनुष्य शिवरूप गायत्रीला व्यर्थ मानतो. तो कल्पपर्यंत घोर नरकात पडतो असो. गायत्री व्याहृतीपासून उत्पन्न झालेली असून ती त्यातच लीन होते. व्याहृती प्रणवातून प्रकट झालेल्या असून प्रणवातच लय पावतात. प्रणव सर्व वेदांचा आदी आरंभ आहे. तो शिवाचा वाचक आहे. मंत्रांचा राजा आहे. महाबीज स्वरूप आणि श्रेष्ठ मंत्र आहे. शिव प्रणवरूप आहे आणि प्रणव शिवरूप आहे. त्या दोहोंमध्ये वाच्यवाचक असा भेदच नाही. भगवान शंकर काशीमध्ये देहत्याग करणाऱ्यांना मृत्यूसमयी याच महामंत्रांचा उपदेश करून मुक्ती देतात. म्हणूनच श्रेष्ठ यती आपल्या हृदय कमळात विराजमान असलेल्या एकाक्षर प्रणवरूप परमकल्याण कारण शिवजींची उपासना करतात. इतर मुमुक्षु धीर विरक्त पुरुषही मनाने विषयांचा त्याग करून प्रणवरूप परम शिवजींचे ध्यान करतात. अशा प्रकारे गायत्रीचा शिववाचक प्रणवात लय करून अहम वृक्षस्य रेरिवा या अनुवाकाचा जप करावा. त्यानंतर यश छंदसाहा वृषभाहा पासून आरंभ करून श्रुतम मेघोपाय पर्यंत अनुवाकाचा ऋचांचा समूहाचा म्हणजे तैत्तरीय 1/4/1 पाठ करावा. मग दारैषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च व्युत्थितोहम अर्थात मी स्त्रीची इच्छा, धनाची इच्छा आणि लोकांमधील कीर्तीची इच्छा यापासून पृथक वेगळा झालो आहे हे वाक्य मंद, मध्यम आणि उच्च स्वराने 3दा म्हणावे. त्यानंतर सृष्टी, स्थिती आणि लयाच्या क्रमाने प्रथम प्रणव मंत्राचा उद्धार करावा. तत्पश्चात हृदयात सदाशिवांचे ध्यान करत ओम भूः सनस्तं मया, ओम भुवा सनस्तं मया, ओम सुवः सनस्तं मया, ओम भूर्भुवः सुवः सनस्तं मया या वाक्याचा सावध चित्ताने क्रमशः मंद, मध्यम आणि उच्च स्वरात 3दा उच्चार करावा. अभयम सर्व भूतेभ्यो मताः स्वाहा अर्थात माझ्याकडून सर्व प्राणीमात्रांना अभय दिले गेले आहे असे म्हणून पूर्व दिशेला ओंजळभर पाणी सोडावे. त्यानंतर शेंडीचे केस हाताने उपटून काढावे. यज्ञोपवीतही काढावे. ते जलासह हातात घ्यावे. ओम भूः समुद्रम गच्छ स्वाहा असे म्हणून पाण्यात विसर्जित करावे. ओम भूः संन्यस्तं मया, ओम भुवः संन्यस्तं मया, ओम सुवः संन्यस्तं मया असे 3 वेळा म्हणून जलाला 3 वेळा अभिमंत्रित करावे. त्याने आचमन करावे. मग जलाशयाच्या तीरावर जाऊन अंगावरील वस्त्र आणि कटीसूत्र यांचा भूमीवर त्याग करावा. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून 7 पावलांपेक्षा थोडे अधिक चालावे. तो काही अंतर जाताच आचार्यांनी त्याला हाक मारावी. म्हणावे, भगवन जरा थांबा. लोकव्यवहारासाठी हा कौपीन आणि दंड स्वीकार करा. मग आचार्यांनी त्याला स्वहस्ते कटीसूत्र, कौपीन आणि भगवे वस्त्र द्यावे. संन्याशाने त्या वस्तू अंगावर धारण करून 2दा आचमन करावे. आचार्यांनी त्यांना दंड ग्रहण करण्यास सांगावे. तेव्हा यतीने म्हणजे शिष्याने सखा मा गोपायोजहा सखा योसिंद्रस्य वज्रोसिहि वात्रघ्न शर्म मे भव यत्पाप तन्विवारय या
मंत्राने दंडाची प्रार्थना करून तो हातात घ्यावा. त्यानंतर प्रणव आणि किंवा गायत्रीचा उच्चार करून कमंडलू ग्रहण करावा. मग शिष्याने शिवजींच्या चरणकमलांचे चिंतन करून गुरुसमीप जावे. पृथ्वीवर पडून त्यांना 3 वेळा दंडवत प्रणाम करावा. त्यासमयी आपल्या मनावर पूर्णपणे संयम ठेवावा. सावकाश उठून आपल्या गुरूंकडे प्रेमाने पाहावे. विनम्र भावाने दोन्ही हात जोडून त्यांच्यापाशी उभे राहावे. संन्यास दीक्षा विषयक कर्म सुरू होण्यापूर्वी शिष्याने शुद्ध गोमयाचे आवळ्या एवढे गोळे बनवावे. ते उन्हात सुकवावे. होम करताना ते गोळे होमाग्नीत टाकावे. होम समाप्त झाल्यावर त्या गोळ्यांचे भस्म एकत्र करून बाजूला ठेवून द्यावे. दंड धारण केल्यानंतर गुरुदेवांनी ते विरजनी जनित श्वेत भस्म शिष्याच्या अंगास लावावे किंवा त्याला लावण्यास सांगावे. सर्वप्रथम ओम अग्निरीती भस्म, वायुरीती भस्म, जलमिती भस्म, स्थलमिती भस्म, व्योमेती भस्म, सर्व हुक वा इदम भस्म मन एतानी चक्षुः श्री या मंत्राने ते भस्म अभिमंत्रित करावे. ईशानादी 5 मंत्रांचा उच्चार करून त्या भस्माचा शिष्यांच्या अंगास स्पर्श करावा. ते भस्म त्याच्या हाती देऊन मस्तकापासून पायापर्यंत सर्वांगास लावावयास सांगावे. शिष्याने त्रायुषम तसेच त्र्यंबकम या 2 मंत्रांचा 3 वेळा उच्चार करून क्रमशः ललाटादी अंगावर त्रिपुंड धारण करावा. त्यानंतर त्या शिष्याने आपल्या हृदय कमळात उमेसहित विराजमान असलेल्या भगवान शंकरांचे भक्तियुक्त चिंताने ध्यान करावे. तेव्हा गुरुने त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या उजव्या कानात ऋषी, छंद आणि देवसहित प्रणवाचा उपदेश करावा. त्याला प्रणवाचा अर्थ सांगावा. प्रणवाचे 6 प्रकारचे अर्थही नीट समजावून सांगावेत. शिष्याने गुरूंना दंडवत प्रणिपात करावा. त्यांच्या अधीन राहावे. त्यांच्या आज्ञेशिवाय अन्य कोणतेही कार्य करू नये. त्याने वेदांताच्या तात्पर्यानुसार सगुण निर्गुण भेदाने शिवज्ञान संपादन करण्यात तत्पर राहावे. श्री गुरूंनी त्याच्याकडून प्रातःकालिक नियमांचे अनुष्ठान करून घ्यावे. कैलास प्रस्तर नामक मंडलात शिवजींनी सांगितलेल्या मार्गानुसार शिष्याने तेथेच राहून गुरुपूजित शिवलिंगाचे नित्य पूजन करावे. जर त्याला गुरुच्या आदेशानुसार तेथे राहून शिवपूजन करणे शक्य नसेल तर त्याने पीठासहित स्फटिकमय शिवलिंग ग्रहण करावे. मग तो कोठेही असला तरी त्याचे नित्यपूजन करावे. शिवलिंग ग्रहण करताना त्याने आपल्या गुरूंसमोर माझे प्राण गेले अथवा माझे मस्तक कापण्यात आले तरी चालेल, पण भगवान त्रिलोचनांची पूजा केल्याशिवाय मी कधीही भोजन करणार नाही अशी 3 वेळा शपथ घ्यावी. त्यानंतर त्याने दृढ चित्ताने शिवभक्ती करावी. पंचावरण पूजनाच्या पद्धतीला अनुसरून महादेवांची नित्यनेमाने भक्तिभावाने आणि उत्साहाने पूजा करावी. अध्याय 13वा समाप्त.